नमस्कार. स्वागत आहे आपल्या एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत, मग त्यामध्ये पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा आगामी काळामध्ये होणारी आरोग्यसेवक भरती असेल, तर या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. नाटोचा 32वा सदस्य देश डॅश डॅश हा बनणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वीडन. नाटोचा 32व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनणार आहे, तर स्वीडन. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणून ओळखतो. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती. नाटोचं मुख्यालय आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी आणि नाटोचं लष्करी मुख्यालय जर म्हटलं तर ते आहे बेल्जियममधील मॉन्स या ठिकाणी. नाटोचं ब्रीदवाक्य आहे विवेचनात अखंड मन. नाटोचे एकूण सदस्य देश झालेले आहेत आता 32. नाटोचे संस्थापक सदस्य देश होते 12. नाटोचा 31व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे गेल्या वर्षी फिनलंड. तुर्की या देशाने एक मत दिल्याने फिनलंड हा नाटोचा 31व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे आणि फिनलंड या देशाला नाटोचा सदस्य होण्यासाठी विरोध केलेला होता रशिया या देशाने. आणि नुकतंच आपण बघितलेलं आहे प्रश्नामध्येच नाटोचा 32व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे आता स्वीडन. प्रश्न क्रमांक 2. कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुलजार. नाशिक या ठिकाणच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा जो कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे, तर तो यावर्षी म्हणजे 2024साठी गुलजार यांना देण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत सध्या प्राध्यापक संजीव सोनवणे यांच्या हस्ते यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. गुलजार यांच्याबद्दल आपण नुकतंच बघितलेलं होतं बघा. 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2024साठीचा, तर तो गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. गुलजार यांचं खरं नाव आहे संपूर्ण सिंह कालरा. अलीकडील काळात आपल्या राज्यातील काही जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल आपण आता थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना. 2023 हा पुरस्कार आहे, मात्र हा पुरस्कार नुकताच 2024मध्ये देण्यात आलेला आहे. डॉक्टर अशोकराव केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023साठी डॉक्टर प्रकाश परब यांना. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर कौतिकराव ढोले पाटील यांना. आणि आपण प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यात आलेला नुकतंच गुलजार यांना. प्रश्न क्रमांक 3. राज्यातील महापालिकेत डॅश डॅश सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4. आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिकेमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठीचं विधेयक संमत करण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका. या मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1888 साली करण्यात आली आहे आणि आपल्या देशातील पहिली महानगरपालिका आहे मद्रास महानगरपालिका. या मद्रास महानगरपालिकेची स्थापना 1687-88 साली करण्यात आली आहे. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका आहेत 29. आपल्या राज्यातील 29व्या क्रमांकाची महानगरपालिका आहे जालना. जालना महानगरपालिकेची निर्मिती मे 2023मध्ये करण्यात आली आहे. जालना महानगरपालिका जी आहे तरी औरंगाबाद विभागातील 5वी महानगरपालिका ठरलेली आहे आणि आपल्या राज्यातील 29व्या क्रमांकाची महानगरपालिका ठरलेली आहे जालना महानगरपालिका. जालना हे जे शहर आहे ते कुंडलिका नदीच्या काठावरती बसलेले शहर आहे आणि जालना शहराला आपण बियाण्याची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4. पाकिस्तान देशाचे 24वे पंतप्रधान डॅश डॅश हे बनले आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शहबाज शरीफ. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते जे आहेत शहबाज शरीफ, तर हे पाकिस्तानचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत आणि या अगोदर हे पाकिस्तानचे 23व्या क्रमांकाचे देखील पंतप्रधान होते. कोण? शहबाज शरीफ. यांच्या अगोदर पाकिस्तानचे 22व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते इम्रान खान. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरफराज बुक्ती जे आहेत तर नुकतंच बलुचिस्तानचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत बघा. पाकिस्तान या शब्दाचे जनक आहेत चौधरी रहमत अली. चौधरी रहमत अली जे आहेत तर यांनी नाव वॉर नेवर या पुस्तकामध्ये 1933 साली पाकिस्तान या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केलेला होता. आणि पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणून आपण मोहम्मद अली जिना यांना ओळखतो बघा. मोहम्मद अली जिना जे आहेत तर यांना कायदे ए आझम आणि बाबा एक कौम ही पदवी देण्यात आली होती. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. मात्र पाकिस्तानमधील सर्वात मोठं शहर आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे कराची. पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत सध्या आरिफ अलवी आणि पाकिस्तानचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत शहबाज शरीफ.
पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या काजी फैज इसा. पाकिस्तान या देशाने संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. त्यामध्ये वरिष्ठ सभागृह आहे सिनेट आणि कनिष्ठ सभागृह आहे राष्ट्रीय सभा. या सिनेटचे अध्यक्ष आहेत सध्या सादिक संजरानी आणि राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आहेत अयाज सादिकी. पाकिस्तानचं राष्ट्रीय चलन आहे पाकिस्तानी रुपया आणि पाकिस्तान हा जो देश आहे तर हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर पाकिस्तान जगातील 33व्या क्रमांकाचा देश आहे. प्रश्न क्रमांक 5. जागतिक वन्यजीव दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 3 मार्च. जागतिक वन्यजीव दिन जो आहे तर तो कधी साजरा केला जातो 3 मार्च रोजी. आता आपण जागतिक वन्यजीव दिवसाबद्दल माहिती पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. 1 मार्च हा जो दिवस आहे तर हा जागतिक नागरी संरक्षण दिन, जागतिक सीग्रास दिवस, जागतिक शून्य भेदभाव दिन आणि नागरी लेखा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 20 मार्च हा जो दिवस आहे तर हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. 2013 या सालापासून 3 मार्च हा जो दिवस आहे तर हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. 2024चा आपण जो जागतिक वन्यजीव दिन साजरा केला आहे तर या दिवसाची थीम आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ होतो लोक आणि ग्रह जोडणे, वन्यजीव संरक्षणात डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोर करणे. याचबरोबर 3 मार्च हा जो दिवस आहे तर हा आणखीन जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, जागतिक श्रवण शक्ती दिन म्हणून 3 मार्च हा दिवस साजरा केला जातो. आणि जागतिक श्रवण शक्ती दिन 2024ची थीम आहे सर्वांसाठी श्रवणविषयक काळजी. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात डॅश डॅश येथे लेदर पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 देवनार. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार या ठिकाणी लेदर पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर श्रीनगर आणि अयोध्या या ठिकाणी महाराष्ट्र भवन देखील उभारण्यात येणार आहे. बघा, आणि त्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद देखील या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. WTC मध्ये 10 वेळा 5 विकेट घेणारा डॅश डॅश हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नॅथन लिओन. WTC मध्ये 10 वेळा 5 विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिओन. याच WTC मध्ये 9 वेळा 5 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या भारताचा फिरकीपटू आर अश्विन यांच्या नावावरती होता. मात्र तो विक्रम आता ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिओन यांनी मोडलेला आहे आणि त्यांनी या WTC मध्ये 10 वेळा 5 विकेट घेतलेले आहेत आणि अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले गोलंदाज ठरलेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील 8वा गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा 3रा गोलंदाज ठरलेले आहेत नॅथन लिओन. कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारा भारताचा 2रा गोलंदाज आणि जगातील 9वा गोलंदाज ठरलेले आहेत आपल्या भारताचे रविचंद्र अश्विन. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारे पहिले भारतीय गोलंदाज कोण होते? याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8. 2024ची 18वी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी डॅश डॅश मतदारसंघातून लढवणार आहेत. उत्तर आहे वाराणसी. आगामी काळामध्ये जी 18वी लोकसभा निवडणूक होणार आहे 2024ची तर ही लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी या मतदारसंघामधून लढवणार आहेत. आणि सध्या आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा तर ती ही 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक गुजरात राज्यातील गांधीनगर या मतदारसंघामधून लढवणार आहेत. आणि 17व्या लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत सध्या ओम बिर्ला तर ते ही 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक राजस्थान राज्यातील कोटा या मतदारसंघामधून लढवणार आहेत. प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 4 मार्च. 4 मार्च 1972 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती आणि म्हणूनच 4 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो. 2024च्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाची थीम आहे सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स. यामध्ये ESGचा फुल फॉर्म होतो एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स. प्रश्न क्रमांक 10. प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक डॅश डॅश ही IIT संस्था विकसित करत आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 IIT मंडी. IIT मंडी ही जी संस्था आहे हिमाचल प्रदेश राज्यातील तर ही संस्था प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे. या IIT मंडीची स्थापना 2009 साली करण्यात आलेली आहे. आपल्या भारतातील पहिली गतिशक्ती रिसर्च चेअर जी आहे तर ती IIM शिलाँग या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था जी आहे तर ती IIT गुवाहाटीने सुरू केलेली आहे.
IITचा आपल्या देशाबाहेरील पहिला परिसर जो आहे तर तो टांझानिया देशातील झांझिबार या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. IIT मद्रासची शाखा आहे झांझिबार या ठिकाणी उभारण्यात आलेली. प्रश्न क्रमांक 11. 4 दिवसीय लाईट हाऊस फोटो प्रदर्शन डॅश डॅश येथे सुरू झालं आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. 4 दिवसीय लाईट हाऊस फोटो एक्झिबिशन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 12. जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर डॅश डॅश हा देश आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हेनेझुएला. जगामध्ये सध्या गुन्हेगारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर व्हेनेझुएला. व्हेनेझुएला हा जो देश आहे तर दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे जो की सध्या गुन्हेगारीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. व्हेनेझुएला या देशाची राजधानी आहे कराकस आणि व्हेनेझुएला या देशाचं राष्ट्रीय चलन आहे व्हेनेझुएलियन बोलिव्हार. व्हेनेझुएला या देशानंतर जगामध्ये सर्वाधिक जास्त गुन्हेगारी असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे पापुआ न्यू गिनी. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च गुन्हेगारी असणारा देश आहे जगामधील अफगाणिस्तान. चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च गुन्हेगारी असणारा देश आहे जगामधील हैती आणि 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक गुन्हेगारी असणारा जगामधील देश आहे दक्षिण आफ्रिका. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात तुमच्यासाठी आजचा प्रश्न. समुद्र लक्ष्मण द्विपक्षीय सागरी सराव डॅश डॅश या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट नक्की करत चला विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्या व्हिडिओला खूप कमी कमेंट येत आहेत. यापुढे सर्वांनी कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला? समुद्र लक्ष्मण नावाचा जो द्विपक्षीय सागरी सराव आहे तर तो कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा चालू घडामोडीच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.